येत्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे बदल घडविणारी एक मोठी घोषणा अपेक्षित आहे। ती म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची। या निवडणुकीसाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून जिल्हाधिकारी आशिष हिरेकर यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेला मंजुरी दिली आहे। यामुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे। एकंदरीत जिल्ह्याची लोकसंख्या, आरक्षणाची स्थिती आणि मतदारांची संख्या विचारात घेऊन ही प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी आशिष हिरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना प्रकाशित केल्या जाणार असल्याची माहिती स्पष्ट केली आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप रचना प्रस्तावाला मंजुरी। 59 जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये गण व 118 समितीचे मतदार गण असून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील लोकसंख्या 18,04,514 आहे। यामध्ये अनुसूचित जातीमध्ये 3,38,904 तर अनुसूचित जाती जमातीमध्ये 3,60,390 नागरिकांचा समावेश आहे। सर्व तहसील कार्यालयात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट घेण्यात आले असून धारणी तहसीलमध्ये 219 कंट्रोल युनिट, 220 बॅलेट युनिट, चिखलदरा तहसीलमध्ये 34 कंट्रोल युनिट, अंजनगाव सुर्जी तहसीलमध्ये 113 कंट्रोल युनिट व 113 बॅलेट युनिट, अचरपूर तहसीलमध्ये 232 कंट्रोल युनिट व 220 बॅलेट युनिट, मुळशी तहसीलमध्ये 88 कंट्रोल युनिट व 38 बॅलेट युनिट, रोड तहसीलमध्ये 125 कंट्रोल युनिट व 57 बॅलेट युनिट, तहसीलमध्ये 120 कंट्रोल युनिट तर 120 बॅलेट युनिट, अमरावती तहसीलमध्ये 178 कंट्रोल युनिट व 178 बॅलेट युनिट, भातकुली तहसीलमध्ये 137 कंट्रोल युनिट व 137 बॅलेट युनिट, दर्यापूर तहसीलमध्ये 163 कंट्रोल युनिट व 163 बॅलेट युनिट, नांदगाव खंडेश्वर तहसीलमध्ये 170 कंट्रोल युनिट व 170 बॅलेट युनिट, चांदूर रेल्वे तहसीलमध्ये 34 कंट्रोल युनिट व 34 बॅलेट युनिट, धामणगाव रेल्वे तहसीलमध्ये 113 कंट्रोल युनिट तर 113 बॅलेट युनिट। जिल्ह्यामध्ये 14 तहसीलमध्ये एकूण 1,962 कंट्रोल युनिट आणि 1,815 बॅलेट युनिट देण्यात आले आहेत। तर अशा प्रकारे अमरावती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला आता अधिकृतपणे वेग आला आहे। जिल्हाधिकारी आशिष हिरेकर यांनी प्रारूप प्रभाग रचनेला मंजुरी दिल्याने 59 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समिती गणांची निर्मिती झाली आहे। 18 ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना प्रकाशित झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या पुढील निर्देशनानुसार निवडणुकीसाठीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे।